टेस्टी कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पहिला उपास आहे देवीचा नवरात्रीचा। त्याच्यासाठी उपासासाठी 1 वाटी भगर घेतली आहे मी। वरीचे दाणे पण म्हणतात त्याला। आता 1 वाटी भगर घेते, ते आपण भिजायला टाकूया। याचे आपल्याला डोसे बनवायचे। साफ करून घेतले मी आणि हीच वाटीनं अर्धा वाटी साबुदाणा घेतले। आता याच्यात आपण पाणी टाकून धुवून आणि भिजायला घालूया। डोसा ना याचे आपण घावणे बनवणार आहे। आता हे भगरला आणि साबुदाण्याला आपण 4 ते 5 तास भिजत घालूया। आता मी भिजत घालून दिले, ठेवून देते। 4 तासानंतर बनवूया आपण। बघूया आपला साबुदाणा पण भिजून झालाय छान। भगर पण भिजून गेली आहे। आता याचं पाणी काढून घेऊया आणि याला आपण वाटून घेऊया। भगर वाटून घेऊया आता आपण। आता आपली भगर वाटून झाली, हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये। आता ह्याच्यातच आपण साबुदाणा पण वाटून घेऊया। आता हे एकत्र एक संगती मिक्स करून टाकूया। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। थोडंसं पाणी घालूया आपण। मिक्स करूया। मोठा चमचा घेते। याच्यात आपण आता संधा मीठ टाकूया चवीप्रमाणे। साधं मीठ पण टाकू शकता तुम्ही। मी हे मीठ घातलंय, संधा मीठ। दुकानात आपण राशनवाल्याच्या दुकानात भेटतं आरामात, तिथून घेऊ शकता तुम्ही। स्वस्त असतं, 10-20 रुपयाला भेटून जातं। हे चांगलं कालवून घेऊया। मीठामुळे कलर चेंज झाला आहे। आपलं गुलाबी कलरचं मीठ होतं ना ते, त्याच्यामुळे कलर चेंज झाला थोडासा।
तवा आपला गरम झालाय, थोडंसं थंडा करूया जरा. आता आपण हे घावणे टाकूया. थोडंसं साईडला घी टाकूया. झाकण ठेवूया. पलटी करूया आपण. थोडेसे चिकट आहे ना साबुदाण्यामुळे चमचाला चिटकून जातं ते. हे बघा किती छान बनलंय. उपासाची वस्तू काही भगर साबुदाणा मिक्स करून आपलं जसं डोसाचे बेटर करतो त्याच टाईपचं बनवायचं आणि असे घावणे करून घ्यायचं. दुसऱ्या साईडनं पण हे बघा दोन्ही साईडनं शेकून झाले तर काढून घेऊया आपण. परत तसेच टाकूया आपण. तसेच करून घेऊया. तवा थोडा थंडा करायचा. तवा जास्त गरम राहणार ना की चिटकून जाणार नाही. चिटकून जातं ते. डोसासारखं पण पसरू शकता तुम्ही. हे दाखवते. आता आपले घावणे झाले. आपण बटाट्याची भाजी बनवूया. आता आपलं ते तगारे तापले. आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. थोडंसं तेल टाकते. 2-3 घी टाकते मी. घी मध्ये बनवते. 3 चमचा घी घेतलंय. आता आपण पहिले जिरे टाकूया थोडंसं. तुम्ही जिरं नाही खात असतील ते स्किप करू शकता. थोडंसं मिरच्या टाकते. 2 मिरच्या कापून घेतल्या मी.
तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नाही फॉलो केलं असेल तर फॉलो करून द्या। आता आपले मिरची चांगली तळतळली। आता आपण मी 4 बटाटे घेतले, छोटे छोटे होते, ते टाकते, मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालूया, उपासाचं मीठ भेटतं ते टाकते मी। थोडंसं मीठ घातलं, उपासाचं कालवून घेऊया। मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकते मी। याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता, मी नाही टाकणार आहे, असंच बनवते मी साधं। थोडंसं असं लागू द्यायचं, छान लागतं ते खायला। आता भाजी झाली आपली, उतारून घेऊया। हे बघा आजची रेसिपी ही उपासासाठी बनवली आहे मी, उपासाला खाऊ शकता। घावणे आणि बटाट्याची भाजी। तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपीला फॉलो करा, लाईक करा आणि आमची रेसिपीला असंच प्यार द्या। थँक्यू।